बघा आपण एका विहिरीमध्ये पडलेला साप रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे. तर चला तुम्हाला विहीर दाखवतो. कुठं गेले मालक? तिकडून येऊ राहिले का? 2 दिवसापूर्वी दादांकडे एका विहिरीमध्ये 2 साप पडलेले होते. 2 पाहिले होते ना? 2 पाहिलेले होते, पण बघा विहिरीला कपारी असल्यामुळे त्या दिवशी आपल्याला एकच भेटला आणि त्यांना आज एक दिसलेला आहे. साईज खूप मोठी आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपण कशा पद्धतीने साप काढतो आणि साप कुठं आहे तुम्ही येऊन बघा बरं कुठं आहे. बघा हीच ती विहीर आहे आणि तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं झूम करून साप दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. हे बघा. ओ माय गॉड, अप्रतिम असं क्षण आहे. बघा खूप मोठी साईज आहे. चला तर आपण वाचवण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण व्हिडिओ माझी मोठी कन्या कॅच करणार आहे. व्हिडिओ नक्की बघा आणि वेळ भेटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा त्या दिवशी पण इतकाच मोठा होता ना. बघा हा हा असं ना. अडचणीचा भाग आहे आणि इथं जागा पण खूप कलरची आहे. तरी आपण जितकं शक्य होईल तितकं काढण्याचा प्रयत्न करू. थोडं काठाला उभं राहायला जागा असेल तर बराच असतं, पण बघा इथं मध्ये पण एक कंगडी आहे. साप काढताना कमरेच्या आणि मानेच्या मधोमध लागल्यानंतर साप जो आहे पहिल्याच प्रयत्नात येतो. ओ ओ ओ बघा आपला पहिलाच प्रयत्न यशस्वी झालेला आहे. मला इथं उभं राहायला पण जागा नाही, कारण काठाला लागला तर पडू पण शकतो. ओ चला थोडं आपण त्याला धक्का नाही लावता असं थोडं बाहेर आणू. मित्रांनो बघा आवडवी अशी साईज आहे. इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा इंग्लिशमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये शुद्ध भाषेत नाग या नावाने ओळखले जातं. काही ठिकाणी सायंटिफिक नेम नाजा असं पण आहे. बघा हा जो साप आहे जोन चालू असताना किंवा सध्या उन्हाळा चालू झालेला आहे, आपल्या निवाऱ्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी जात असताना विहिरीमध्ये पडलेला असेल. तर बघा आपण खूप अशी काळजी मेहनत अनुभवानुसार योग्य प्रकारे या नागजाती या सापाला सुरक्षितपणे विहिरीमधून बाहेर काढलेला आहे. बघा तर आम्हाला योग्य अशी माहिती असल्यामुळे आम्ही साप रेस्क्यू करत असतो. आमचं बघून किंवा कोणाचंही बघून साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा धोका पण होऊ शकतो. कारण साप जो आहे एक विषारी जीव आहे. त्याला धोका वाटल्यास त्याच्यावर पाय पडल्यास नक्की चावण्याचा प्रयत्न करतो. बघा कदाचित साप चावल्यानंतर आपण बाबा भगत तंत्रमंत्र झाडफूक अशा कोणत्याही विद्येच्या भानगडीत न पडता आपला अमूल्य वेळ हे सरकारी दवाखान्यात घालवा. तिथं अँटीव्हेनम नावाची लस भेटते. आपण साईडला लसचा फोटो पण टाकत आहे आणि नागाचं जे वैशिष्ट्य आहे आपण ते पण फोटोद्वारे दाखवत आहे. तर चला या सापाबद्दल आपण अगोदर पण पाहिजे तशी माहिती दिलेली आहे. तर याला योग्य प्रकारे आपण एका बरणीमध्ये पॅक करणार आहे आणि काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. साप वाचवा, निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा. एक पाऊल प्रगतीकडे. साप वाचला तर निसर्ग आपोआप वाचेल. निसर्ग वाचला तर पर्यावरण जो आहे समतोल राहील. वेळोवेळी उन्हाळा पावसाळा हे ऋतू वेळच्या वेळी येत राहतील.
चला तर काही वेळातच आपण आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने हा रिलीज करणार आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला एकदा लाईक, मित्रासोबत शेअर आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब एकदा करायला विसरू नका. बेलचं बटन पण ऑल करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल. धन्यवाद.